आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। यामध्ये दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये पेन्शन, भूमिहीन बेघर दिव्यांग व्यक्तींना घर बांधण्यासाठी 1 गुंठे जागा, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांमध्ये राजकीय आरक्षण, MIDC कंपनी यामध्ये दिव्यांगांना 4% रोजगार अशा विविध मागण्यांसाठी आज पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानी धरणे आंदोलन केले। यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। अनुचित प्रकार घडू नये याकरिता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नमस्कार, मी सुप्रिया लोखंडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष। ज्या जिल्हा परिषद मध्ये जो निर्वाह भत्ता भेटत होता त्या निर्वाह भत्त्यामधून सुद्धा त्या औंधमध्ये अपंग भवन बिल्डिंग चालू आहे। जे प्रमाणात पाहिजे तर प्रमाणापेक्षा जास्त बांधून तिथं जे आमच्या अपंगाचा निर्वाह भत्ता ते सगळा निधी तिथं लाटला जातो। तर आम्हाला दादांना मी 1.5 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं या संदर्भात, तरी आम्हाला तिथं काहीच उत्तर आलेलं नाही। आता पण आम्हाला दादाला एवढंच विनंती आहे की आम्हाला एकतर सर्व अपंगाचं अपंगाची बरोबरी केलेलं आहे लाडकी बहीण योजनेतून, तिथं पण आम्हाला 1,500 रुपये भेटतात। निर्वाह भत्ता आम्हाला 1,000 रुपये भेटतात, त्याच्यातून पण आमचं कमी करून ते पैसे तुम्ही तिकडे अपंग भवनाला तिथं लाटताय। दादाला आमची एवढीच एकच विनंती आहे की ते तिथं ते भ्रष्टाचारी जो आहे तिथं कॉन्ट्रॅक्टर त्याला तिथून काढावं आणि त्यासुद्धा लिगली कायदेशीर कारवाई करावी त्याच्यावरती। आमची एवढंच मागणी आमच्या प्रमुख मागण्या आहे आमच्या दिव्यांग प्रवर्गाला किमान 6,000 रुपये भारतात छोट्यातली छोटं राज्य म्हणजे राजस्थान सरकार, गोवा सरकार जो दिव्यांगांना 3,000 पेन्शन देते आणि भारत देशात आर्थिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे। आर्थिक एवढं उत्पन्न असताना सुद्धा आज दिव्यांगांना केवळ 1,500 रुपये पेन्शन दिली जाते। तर ती पेन्शन आम्हाला 6,000 रुपये व्हावी या मागणीसाठी आम्ही आज इथं बसतोय। दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या पुणे जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ती आर्थिक बाबतीत पुणे जिल्ह्यात MIDC क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर तिथं 4% दिव्यांगांच्या जागा भरण्यात याव्या कंपन्यांमध्ये। दुसरी गोष्ट की जे जिल्ह्यातील बेघर भूमीहीन दिव्यांग आहेत त्यांना जागा 1 गुंठा जागा आणि राहण्यासाठी घर द्यावं शासनाने। आणि दुसरी एक गोष्ट आहे की इतर पदवीधर असू द्या किंवा शिक्षकांसाठी सुद्धा एक वेगळा मतदार त्यांना एक नेमणूक दिलेला आहे की त्यांचा एक पदवीधर मतदारसंघ वेगळा केलाय। तसंच आमचा दिव्यांगांचा प्रवर्ग आज लोकसंख्येच्या बाबतीत 10% वरती आमचा लोकसंख्येचा समावेश असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही लेवलवरती राजकीय आरक्षण नाही, तर आम्हाला सुद्धा राजकीय आरक्षण मिळावं यावं अशा आमच्या बऱ्याचशा काही प्रमुख मागण्या आहेत। त्यासाठी आम्ही इथं बसलोय। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण आणि आंदोलन सुटणार नाही। आमच्या प्रमुख मागण्या बाहेरच्या राज्यामध्ये 6,000 पेन्शन केलेले आहे बाकीच्या राज्यांनी, तसे आपल्या राज्यात सुद्धा 6,000 पेन्शन करावे दिव्यांगांसाठी सगळ्यात महत्त्वाची प्रमुख मागणी। कारण एका घरामध्ये 2-2, 3-3 अपंग आहेत, तर त्यांना घरच्यांना सांभाळणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। आणि 1,500 पेन्शन केले तर 1,500 सुद्धा महिन्याला कधी 6 महिने 2-2 महिने पेन्शन येत नाही, ते टायमाला येत नसल्यामुळे आमची प्रमुख मागणी पेन्शनची सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी पेन्शनची आहे। आणि पेन्शनच्या मागणीनंतर आमच्या त्या दिव्यांगांना घर मंजूर होतात पण त्यांना जागा नाही। अशा टायमाला शासनाने कुठेतरी त्यांना 1 गुंठा जागा घरामध्ये म्हणा गावठाणामध्ये 1 गुंठा जागा त्यांना द्यावी अशी आमच्या जागेची मागणी। ज्या MIDC आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये मोठे MIDC आहेत, त्या MIDC मध्ये 5% जागा कोटा भरायचा असतो दिव्यांगांचा, आतापर्यंत काय भरल्या गेल्या नाही। त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री दादा असल्यामुळे त्यांच्या घरापुढे आम्ही आंदोलन करून त्यांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही जर लक्ष घातलं तर सगळ्या मान्य आमच्या मागण्या होत्या। आणि दादांनी असं आम्हाला फोनवर नाही समोर आले तरी चालते पण कमीत कमी फोनवर बोलणं होऊन त्यांनी आमच्या मागण्या मान्य करावा असं मी अध्यक्ष यांना त्यांना सांगू इच्छितो। जय प्रहार। महाराष्ट्रामधनं 6,000 पगार व्हावी ही मेन योजना आहे। म्हणजे पहिला मुद्दा ही 6,000ची पगार तातडीने 2 दिवसात जाहीर काढला पाहिजे महाराष्ट्र शासनाने। आणि अपंगाला 18 मागण्या आहेत त्या ते लगेच मिटिंग लावून त्या 18 मागण्या लगेच काढल्या पाहिजे। त्या घरकुल असू द्या, अंत्योदय कार्ड असू द्या, घरपट्टी, पाणीपट्टी, वीजपट्टी, लाईट बिल या पूर्ण मागण्या जे शासकीय आहेत त्या दिव्यांगांना भेटल्या पाहिजे त्या। आणि प्रत्येक दिव्यांगांना हा हक्क भेटला पाहिजे। आणि दिव्यांगांना हे शासन काहीच देत नाही आणि प्रत्येकाला काही ना काही भेटतंय। दिव्यांगांच्या प्रती सतत निराशा आलेली आहे। मी एवढं करतो की दादांना माझं एवढं निवेदन आहे की अपंगाला ह्या 2 दिवसात 18 मागण्या आहेत ते पूर्ण करून आणि 6,000ची मागणी जी आहे ती 2 दिवसात तातडीने काढावी ही विनंती आहे माझी। मी सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे तरी दादांवर मला पूर्णपणे विश्वास आहे
दादा 100% रात्रीचा चार करतील असं मला विश्वास आहे. दिव्यांगांना नाराज करणार नाही. येणार